असं नेहमीसारखं वियर्ड आउटफिट चेक करत कोलंबोतून चेकआउट करून मी निघाले श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कॅन्डी पाहायला. निघण्याआधी पराठ्याच्या नावाखाली मैद्याची रोटी खाऊन मी रिक्षा पकडली. कोलंबो फोर्ट स्टेशन पासून कॅन्डीला जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत हे माहीत असूनही स्टेशन बघण्यासाठी म्हणून मी इथे आले. मी मुंबईत तर पोहोचले नाही ना हे चेक केलं आणि उगाच स्टेशनला राऊंड मारून चालत चालत बस स्टॉप गाठलं आणि थेट निघाले कॅन्डीला. स्टेवर पोहोचेपर्यंत 1:30 वाजले. मग लिटरली अर्ध्या तासात अशी कॅन्डी बनून मी निघाले हे सुंदर शहर फिरायला. या काकांचं ऐकता ऐकता आठवलं की अरे आपण जेवलोच नाही आहोत. मग लगेच या लोकल थाळीवर ताव मारून मी कॅन्डी फिरायला निघाले. इथलं हे म्युझियम, ही सुंदर मोनॅस्ट्री, ही शाळा पाहिली आणि निघाले इथला महाबोधी विहार पाहायला. इथे येताच या सापांचं दर्शन घडलं आणि मग मी पोहोचले बुद्धांच्या स्टॅच्यूच्या टोकावर. इथून संपूर्ण कॅन्डी शहर फार सुंदर दिसत होतं. या जिन्यावर भेटलेल्या मैत्रिणींसोबत छान फोटो काढत मी पुढच्या स्टॉपला जायला निघाले. इथलं हे सुंदर स्पाइस प्लांटेशन पाहत यांच्याकडचा फेमस सिलॉन टी टेस्ट करत मी निघाले आणि कॅन्डी व्ह्यू पॉइंटला येऊन पोहोचले. दुपारपासून जवळून पाहिलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा लांबून पाहत मी निघाले इथला फेमस कल्चरल शो पाहायला. यांची श्रीलंकन नाचगाणी पाहून झाल्यावर मी इथला फायर शो देखील पाहिला आणि या फॉरेनर्स मधून बाहेर पडत लेकच्या किनाऱ्यावर येऊन सनसेट देखील पाहिला. मग मी निघाले इथलं टेम्पल ऑफ द टूथ पाहायला. असं म्हणतात की इथे बुद्धांचा दात जपून ठेवलाय, त्यामुळे या मंदिराचं प्रचंड महत्व आहे आणि इथे एंटर करण्यासाठी रूल्स देखील आहेत. म्हणूनच अशी साडी गुंडाळून मी इथे फिरले आणि संध्याकाळचा छान वॉक करत पुन्हा रूमवर पोहोचले. इथलं मस्त खादाडून दिवसभराचा थकवा घालवला. मग इथून 4 तासांचा प्रवास करून मी रावणाची लंका पाहायला पुढच्या शहरात गेले. पण ही गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल बरं. तोपर्यंत